नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 2/1/2026 रोजी 6 शासन निर्णय GR निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी संदर्भात हे या ठिकाणी हे जे 6 शासन निर्णय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा. राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 2/1/2026 रोजी 6 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. 6 गव्हर्नमेंट डिसिजन GR इश्यूड ऑन 2/1/2025-2026 रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉईज. राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी 6 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. पहिला आहे दिव्यांग विभाग. दिव्यांगाच्या विशेष शाळा तसेच कार्यशाळा चालवणाऱ्या या संस्थांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने किंवा पट निर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी आढळल्याने अथवा इतर कारणास्तव अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याकामी कागदपत्रांची सूची निश्चित करण्यात आली आहे. हे झालं पहिलं. दुसरं आहे गृह विभाग. पोलीस वसाहतीमधील घरे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना मालकी स्वरूपात देता येतील काय? पुन्हा प्रश्नचिन्ह. याचाच धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता व सर्व कायदेशीर तांत्रिक तथा आर्थिक बाबी तपासण्याकरिता अभ्यास समिती गठीत करण्याबाबत निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे. हे झालं दुसरं. त्यानंतर तिसरं GR आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा. जिल्हा परिषद आस्थापनेवरील पायाभूत पदांची म्हणजे प्राथमिक संख्या निश्चित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. चौथं GR आहे महसूल आणि वन विभाग. महसूल व वन विभागातील गट ब अराजपत्रित गट क व गट ड वर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती तसेच मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पाचवा आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग. राज्य सेवा परीक्षा 2021 नुसार या ठिकाणी शिफारस प्राप्त ठरलेल्या व एकत्रित परीक्षा विधीनं या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम 9 अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ या सहवर्गातील अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देण्याबाबत निर्गमित या ठिकाणी करण्यात आला आहे. 6वा GR आहे शेवटचा कृषी व पदुम विभागाचा. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क तांत्रिक या संवर्गातून मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व तत्सम गट ब तांत्रिक या पदांवर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत मंजुरी देण्यात आलेला आहे. या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय अर्थातच GR या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, पहिलं या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा GR आहे. दिव्यांगाच्या विशेष शाळा किंवा कार्यशाळा या चालवणाऱ्या संस्थांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे पट निर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी आढळल्याने किंवा इतर कारणास्तव अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी तपासावयाच्या कागदपत्रांची सूची निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिनांक 2 जानेवारी 2026. बघा, शासन परिपत्रक काय सांगतोय. दिव्यांगाच्या विशेष शाळा किंवा कार्यशाळा चालवणाऱ्या संस्थांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे पट निर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी आढळल्याने किंवा इतर कारणास्तव अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सर्वसमावेशक कार्यपद्धती व निकष उपरोक्त वाचा क्रमांक 2 येथील दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार विशेष उपक्रमामधील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी मुंबई शहर आणि उपनगर हे आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना सादर करतील व त्या अनुषंगाने आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे हे वाचा क्रमांक 2 येथील नमूद कार्यपद्धतीप्रमाणे सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन करतील अशी देखील तरतूद आहे.
दुसऱ्या या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय सांगतोय बघा. आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांनी 31 डिसेंबर 2025 रोजीच्या पत्रान्वये राज्यातील अनुदानित दिव्यांगाच्या बंद पडलेल्या किंवा नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलेल्या मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी तपासावयाची सूचीस मान्यता देण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर केला आहे. सदर शासन निर्णयान्वये जिल्हा कार्यालयाकडून आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना सादर करावयाच्या प्रस्तावाचा नमुना निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याच अनुषंगाने जिल्हा कार्यालयाने आयुक्तालयांकडे समायोजनासाठी सादर करावयाच्या प्रस्तावाचे प्रारूप हे खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. हा झाला पहिला जी आर. त्यानंतर दुसरं जी आर आहे बघा. एकूण 6 जी आर असल्यामुळे धावता आढावा आपण घेत आहोत. दुसरं जी आर आहे पोलीस वसाहतीमधील घरे किंवा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना मालकी स्वरूपात देता येतील काय याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व सर्व कायदेशीर तांत्रिक तथा आर्थिक बाबी तपासण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग दिनांक 1 जानेवारी 2026. बघा प्रस्तावना काय सांगतोय. मुंबई शहरातील पोलीस वसाहतीमधील घरे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना घरकुल योजनेअंतर्गत मालकी स्वरूपात देता येतील काय याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व सर्व कायदेशीर तांत्रिक आणि आर्थिक बाबींची तपासणी करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा शासन निर्णय काय सांगतोय. मुंबई शहरातील पोलीस वसाहतीमधील घरे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मालकी स्वरूपात देता येतील काय याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व सर्व कायदेशीर तांत्रिक तथा आर्थिक बाबी तपासण्यासाठी अप्पर मुख्य सचिव गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. नाव पदनाम कार्यालय आणि समितीमधील पद पाहू शकता या ठिकाणी. बघा त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जी आर आहे जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 2 जानेवारी 2026. बघा प्रस्तावना काय सांगतोय. संदर्भ क्रमांक 1 येथील या शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनांवरील शिक्षकीय सहवर्गातील पायाभूत पदांची म्हणजे प्राथमिक संख्या 236288 इतकी निश्चित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत समूह साधन केंद्राची केंद्र पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत 4860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये संच मान्यतेचे सुधारित निकष हे विहित करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परी 5.4 अन्वये केंद्र स्तरांवर क्रीडा शिक्षक सहवर्गातील प्रत्येकी 1 पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा हा 4860 पदांचा समावेश असलेला सहवर्ग निर्माण झाला आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन सहवर्गातील प्रत्येकी 1 पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4860 पदांचा समावेश असलेला सहवर्ग निर्माण झाला आहे. उपरोक्त प्रमाणे प्रत्येकी 4860 पदांचा समावेश असलेले 2 सहवर्ग निर्माण झाले आहेत. अर्थातच जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मर्यादेत सदर 2 सहवर्ग निर्माण करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. बघा शासन निर्णय काय सांगतोय. संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकीय सहवर्गातील पायाभूत पदांचा प्राथमिक अद्ययावत तपशील या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा जी आर पहा. वन विभागातील गट ब अराज्यपत्रित गट क व गट ड सहवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन. बघा विभाग कोणता आहे. महसूल व वन विभाग पाहू शकता कशा पद्धतीचा हा जी आर आहे. एकूणच शासन पूरक पत्र काय सांगतोय बघा.
संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 16/12/2025च्या शासन निर्णयान्वये वन विभागातील जिल्हा निवड समितीच्या कक्षेतील गट क संवर्गातील गृहप्रमुख, माहूत लॉज चालक आणि ट्रक चालक, कवायत शिक्षक आणि ग्रंथालय परिचर व पशु परिचर आणि गट ड संवर्गातील शिपाई, चेनमॅन, चारा कापणारा, खलाशी, नौका, तांडेल, मॉस्क लष्कर, तांडेल, पहारेकरी आणि देखभाल सेवक व सहाय्यक स्वयंपाकी ही पदे दिनांक 27/12/2022च्या शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आणण्यात आली आहेत. दुसरा आहे संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 27/12/2022च्या शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या जिल्हा निवड समितीमार्फत यापुढे वन विभागातील गट क आणि गट ड या संवर्गातील पदे भरली जाणार नाहीत. सदर जिल्हा निवड समितीचे प्रयोजन संपुष्टात आले असल्याने संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 27/12/2022च्या या शासन निर्णयातील जिल्हा निवड समिती परिच्छेद 1 आणि परिच्छेद 2 या ठिकाणी पाहू शकता वगळण्यात येत आहे. सदर शासन पूरक पत्र हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. पाहू शकता हे शासन पूरक पत्र डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करण्यात आलेले आहे. भगवान सावंत, उपसचिव, महाराष्ट्र शासन. त्यानंतर पुढचा या ठिकाणी महत्त्वाचा GR तुमच्या समोर आहे. राज्य सेवा परीक्षा 2021 अन्वये शिफारस प्राप्त ठरलेल्या व एकत्रित परीक्षा विधीन प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी पाहू शकता. हा महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा असा 5वा GR आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उद्योग उपसंचालक, तांत्रिक गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार खनिकर्म विभाग दिनांक आहे 2 जानेवारी 2026. बघा शासन आदेश काय सांगतोय थोडक्यात या ठिकाणी आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षा 2021 अन्वये उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग उपसंचालक, तांत्रिक गट अ वेतन स्तर SV 56 100 17 75 00 या संवर्गात शिफारसीसाठी पात्र ठरलेल्या व सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 4 येथील संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये एकत्रित परीक्षा विधीन प्रशिक्षण धोरणाअंतर्गत CPTP 9 अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करून संदर्भ क्रमांक 6 येथील पत्रान्वये या विभागाकडे विभागीय संवर्ग वाटप करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांना खालील परिशिष्ट 2 मध्ये नमूद अटीच्या अधीन राहून त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक 3 येथे नमूद ठिकाणी नियमित पदस्थापना देण्यात येत आहे. त्यानंतर शेवटचा 6वा महत्त्वाचा GR आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क तांत्रिक या संवर्गातून मत्स्य व्यवसाय किंवा विकास अधिकारी व तत्सम गट ब तांत्रिक या पदांवर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग दिनांक आहे 2/1/2026. बघा शासन आदेश काय सांगतोय थोडक्यात या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क या तांत्रिक संवर्गातून मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तत्सम गट ब तांत्रिक या पदांवरती या ठिकाणी 9300 34 80 0 ग्रेड पे 4400 6व्या वेतन आयोगानुसार S15 41 800 13 23 00 7व्या वेतन आयोगानुसार या वेतन श्रेणीतील पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यास शासन मान्यता देत आहे. तसेच त्यांनी पदोन्नतीनंतरची पदस्थापना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी खालीलप्रमाणे करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांचे नाव, सध्याचे कार्यालय आणि पदनाम आणि पदोन्नतीनंतरचे पदनाम आणि कार्यालय. बघा गवई, पाटील, पवार आणि राठोड. एकूणच या ठिकाणी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या ठिकाणी पाहू शकता नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर आणि अकोला. त्यानंतर मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी त्यांचं गवईचं आहे पालघर म्हणजे वसई तालुका पालघर आणि पाटीलचं आहे सोलापूर आणि पवारचं आहे छत्रपती संभाजीनगर कार्यालय आणि राठोडचं आहे कार्यालय सांगली. बघा उपरोक्त अधिकाऱ्यांना खालील अटीच्या अधीन राहून मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व तत्सम गट ब तांत्रिक या पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत आहे. सदर पदोन्नती ही माननीय सर्वोच्च न्यायालयीन विशेष अनुमती याचिका क्रमांक पाहू शकता 28-306-2017 म्हणजे 2017च्या अधीन राहून पदोन्नतीच्या या कोट्यातील या ठिकाणी पाहू शकता
एकूणच या कोट्यातील या ठिकाणी सर्व रिक्त पदे दिनांक 25/5/2004 स्थित ज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत 6/20/16 कार्यासनाच्या दिनांक 7/5/2021 या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनानुसार सदर मान्यता देण्यात येत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 2/1/2026 रोजी 6 महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।